नमस्कार अभयरसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. सातालाच तो ब्लॉकवर पोहोचला होता. दुपारचं जेवण उशिरात झालं होतं. आरामात स्नान करून त्याने चांगला 1.5 कप चहा बनवला, बरोबर बिस्किट, केक आणि चिवडा. रात्रीचं काम भागलं होतं. विजयाला धोक्याची सूचना दिली होती. कदाचित त्याच्या शब्दांवर तिचा संपूर्ण विश्वास बसला नसेलही. सहजासहजी विश्वास बसण्यासारख्या या गोष्टी नव्हत्याच, पण ती सावध तरी नक्की राहील. पण एक छान झालं होतं. तिला घटनांचा क्रम आणि त्यांचे परस्परासंबंध सांगताना आपोआपच त्याच्या मनात त्या सर्व घटना प्रखर सत्य रूपात उभ्या राहिल्या होत्या आणि त्याची स्वतःची जाण जास्त पक्की आणि तर्कशुद्ध झाली होती. पहिल्या 2 रात्री त्या बंगल्यात त्याला मोठी विलक्षण स्वप्न पडली होती. बदललेली जागा आणि विजयाकडून वाईकर सरांबद्दल समजलेली माहिती यांचाच तो परिणाम, अशी त्याने आपली समजूत करून घेतली होती. पण आता त्याला त्या स्वप्नांचा उगम आणि त्यातल्या संकेतांचा अर्थ समजत होता. ही स्वप्न त्याच्या निद्रित मेंदूत उगम पावली नव्हती, ती त्याच्यावर लादली गेली होती. झोपेमध्ये कदाचित मनावरचा नियंत्रक दूर किंवा सैल होत असेल आणि मन बाह्य प्रवाहांना खुलं किंवा संवेदनक्षम होत असेल. जणू काही जागतेपणी आपल्या जाणीवे पलीकडे असलेली एक नवी सृष्टी किंवा सृष्टीचं एक नवीन परिमाण मेंदूच्या जाणीवेच्या आवाक्यात येत असेल. पण त्या नव्या सृष्टीतल्या दृश्यांना व अनुभवांना व रचनांना आपल्या रोजच्या परिभाषेत वर्णनासाठी शब्दच नव्हते. मन म्हणजेच मेंदू त्यांचं आपल्या अनुभवातल्या संकेतांनी चित्रण करत असेल. ती भिंतीवर दारखिडक्यांची केवळ चित्रे रंगवलेली खोली, तो देखावा एक असह्य बंदिस्त झालेल्या सुटकेसाठी तडफडणाऱ्या एका अस्मितेचा निदर्शक नव्हता का? मग वाईकरांची शेवटच्या दिवसातली अवस्था याहून काय वेगळी होती? त्या असहाय कोणाला तरी एका भीषण भवितव्याकडे खेचत नेलं जात होतं. कितीही विरोध केला, कितीही तडफड केली, धडपड केली, तरी तो प्रवास चाललाच होता. मग वाईकरांना ज्या असहायपणे, जाणतेपणे क्षणाक्षणाला जवळ येणाऱ्या सर्वग्रासी मृत्यूकडे शेवटी जावंच लागलं. त्याचाच हा एक चित्ररूपी आक्षेप नव्हता का? पण सर्वच स्वप्न अशी काही तटस्थ पॅसिव्ह नव्हती. त्यांना जर खरोखरीच स्वप्न ही अत्यंत मर्यादित तुटपुंजी सोयीसाठी वापरली जाणारी संज्ञा दिली तर ही केवळ स्वप्न नव्हती. मेंदूच्या पटलावर उमटलेली क्षणिक चित्र नव्हती. तिथे आणखी काहीतरी जास्त वेगळं, अभावी होतं. त्याच्या निद्रित मेंदूची जागा घेऊन त्याच्या शरीराला सुसंबंध हालचाली करायला लावण्याची शक्ती त्या प्रक्षेपात होती आणि ती हालचाल काही एका खास हेतूने करण्यात आली होती. झोपेत त्याला अचानक सुदैवाने जाग आली तेव्हा तो त्या खुर्ची मागच्या रॅकपाशी होता. त्या हस्तलिखितासमोर उभा होता. पुढे त्याच्याकडून काय करवलं जाणार होतं? ते हस्तलिखित हातात घेऊन तो त्या खुर्चीत बसणार होता. त्या अंधारात त्याला त्या हस्तलिखितातली अक्षरं दिसणार होती का त्या विचित्र शाईतली अक्षरं अंधारात चमचमत त्याच्या निद्रित पण उघड्या डोळ्यांसमोर येणार होती? का एखादा करडा हुकमी आवाज त्याला आपल्या मागोमाग त्या शब्दांचा उच्चार करायला लावणार होता? तेच ते शब्द, तू आता लवकरच मला आत बोलावणार आहेस. सुरुवातीला त्याला या कशाचाही अर्थबोध झाला नव्हता, पण आता त्यातला भयानक अर्थ समजत होता. कोण कोणाला कशासाठी आत बोलवणार आहे याची त्याला पुरेपूर कल्पना आली होती. मानवी शरीरात प्रवेश करण्यासाठी अधीर झालेली एक उसळती अस्मिता त्या अवकाशात मुकाट सुटली होती, थैमान घालत होती आणि अगदी आवाक्यात आलेलं हे भक्ष्य असं अगदी अखेरच्या क्षणी हिसकावून घेतलं जाताच त्या अपयशाच्या अतिरेकी अंगाराने बेभान होऊन पिसाटासारखा थैतयाट करत असेल. अशा भारलेल्या विकृत झालेल्या अवकाशात त्या बिचाऱ्या विजयाचा काय टिकाव लागला असता? तिच्या जागत्या व निद्रित मनात तर त्याला प्रवेश आणखी सहज शक्य होता. आधी तिला हाक मारून, मग इंटरकॉमची घंटी वाजवून, मग फोनवर विचित्र भाषेत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न झाला होता. पण संयमाची वेळ आता मागे गेली होती. तो सारा वेगळ्याच एका आसुरी, राक्षसी, अमानवी, संतप्त, बेभान, थैथयाट करणाऱ्या दुष्ट अघोरी शक्तीने खालपासून वरपर्यंत व्यापला होता.
अशा त्या अवकाशात पाऊल टाकणं म्हणजे एखाद्या उकळत्या तेलाच्या काहिलीत नाहीतर धगधगत्या भट्टीत स्वतःला झोकून देणंच होतं. एक देखावा तर त्याच्या मनासमोर सतत येत होता. त्यातल्या आकृती काही प्रमाणात धूसर होत्या, कारण त्याला प्रत्यक्षात त्यांना पाहायची वेळ झाली नव्हती. पण त्यांनी मांडलेला अघोरी खेळ मात्र निर्विवाद खरा होता. तोच किंवा त्याच्यासारखा एक किंवा अनेक प्रत्यक्षात घडले आहेत ही त्यांची मनोमन खात्री होती. हातून बंद करून घेतलेली एक अगदी मंद दिव्याच्या अगदी अंधुक प्रकाशाने भरलेली खोली. कॉटवर वाईकरांचा खंगलेला अस्थिपंजर देह, त्या देहावर वाकलेला तो भगव्या कफनीतला मांत्रिक, तो सुईने वाईकरांच्या शरीरातलं रक्त काढून घेत आहे. तो धारदार सुरीने वाईकरांच्या त्वचेचे आणि आतल्या मांसाचे अगदी पातळसर छलके काढून घेत आहे. त्याने आता एक लहान ड्रिल काढला आहे आणि त्या ड्रिलने तो वाईकरांच्या डाव्या कानाच्या वरच्या भागाला एक छेद पाडत आहे. ड्रिल उलट्या दिशेने फिरवलं की बाहेर येतं. त्याच्या घडीत रक्त, मांस, मेंदूचा भाग, बारीक अस्थिंचे कण आहेत. वाईकरांना प्राणांतिक वेदना झाल्या असल्या पाहिजेत, पण त्यांना त्या वेदनांची सवय झाली होती. सदानवदा ते पेनकिलरच्या प्रभावाखाली असायचे. आणखी एक विचार रमेशच्या मनात आला. माणसाचा ठाम निर्धार असेल तर तो कोणत्याही शारीरिक वेदनेवर मात करू शकतो. परदेशात घातपाती कृत्यांसाठी गेलेल्या भारतीयांनी आपले हात आगीत होरपळून घेतले होते, बोटांचे ठसे मिळू नयेत म्हणून. स्वातंत्र्य लढ्याची शपथ घेताना त्या संघर्षासक्त तरुणांनी हाताच्या तळव्यावर जळता कापूर धरला होता. शत्रूच्या हाती सापडल्यावर त्वचा सोलली गेली, डोळे उरबाळून काढले गेले, घावांनी शरीराची चाळण झाली, तरी त्यांनी आपली गुपितं उघड केली नव्हती. वाईकरांनीही मनातल्या दुर्दम्य महत्वाकांक्षेसाठी त्या प्राणांतिक वेदना सहन केल्या असतील. मग तो मांत्रिक मांडी ठोकून खाली बसला असेल. वाईकरांच्या शरीरातील द्रव्य आणि इतर काही घालून त्याने छोट्या खलात ती शाई बनवली असेल. कदाचित काही मंत्रांचाही वापर केला असेल. आणि मग त्याने शब्दांमागून शब्द, ओळींमागून ओळी, पानांमागून पानं असं ते हस्तलिखित तयार करून वाईकरांच्या स्वाधीन केलं असेल. नाही, त्याने वाईकरांना फसवलं नव्हतं. त्याने सौद्याची आपली बाजू पुरी केली होती आणि आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी वाईकरांनी काय करायला हवं याच्याही तपशीलवार सूचना त्यांनी वाईकरांना दिलेल्या असणार. त्याला स्वतःला या सर्व गोष्टी माहीत होत्या, म्हणून त्याच्या या अविश्वसनीय वाटणाऱ्या गोष्टींवर ठाम विश्वास होता. त्याला स्वतःला एक दाहक अनुभवही आला होता, पण हे सर्व सब्जेक्टिव्ह होतं. विजयाची खात्री पटवण्यात आपल्याला कितपत यश आलं आहे याची त्याच्या मनात शंकाच होती. तो एवढीच आशा करू शकत होता की त्याचा इशारा मानून ती त्या बंगल्याकडे फिरकणार नाही. एवढं झालं तरी पुरे. बुधवारी सकाळी ऑफिसमध्ये त्याला लॅबमधून एका लिफाफ्यात चाचणीचा रिपोर्ट मिळाला. जोशीने त्याला कल्पना दिली होती, पण ती साध्या रोजच्या भाषेत होती. आता हा रिपोर्ट शास्त्रीय भाषेत टेक्निकल क्लिष्ट शब्दांनी भरलेला होता आणि एक प्रकारच्या व्याजोक्तीने त्याच्या मनात विचार आला. ते हस्तलिखित जसं आपल्याला संपूर्ण निरर्थक वाटत होतं, तसाच हा रिपोर्टही संपूर्ण निरर्थक आहे. रिपोर्टच्या शेवटी जोशींनी स्वतःच्या हस्ताक्षरात एक पान जोडलं होतं. त्यांनी लिहिलं होतं, तोडकर, सोबतचा रिपोर्ट तुमच्या रेकॉर्डसाठी आहे आणि आणखी एखाद्या तज्ज्ञाला दाखवण्याची वेळ आली तरीही तो उपयोगी पडेल. मी सुरुवातीस वर्तवलेले अंदाज खरे ठरले आहेत. आमचे निष्कर्ष तुम्हाला थोडक्यात सांगतो. कागदांपासून जो दर्प निघत होता त्याच्या मुळाशी जो पदार्थ होता तो आम्ही अलग केला आहे. आपल्याकडील गांजा किंवा अमेरिकेतील पियूट यांसारखीच एखादी दुर्मिळ वनस्पती असावी. तिचा हा अर्क आहे, अत्यंत प्रभावी आहे आणि विशेष म्हणजे त्याचं सहज बाष्पीभवन होतं, म्हणजे तो हवेत पसरतो. हा यातला खास गुण आहे. कागदावरच्या शाईच्या ॲनालिसिसमध्ये आम्हाला RBC, रक्तपेशी, मायोसाईट, मांसपेशी, ऑसिओसाईट, अस्थिपेशी, एपिथेलियल सेल्स, त्वचापेशी, न्यूरॉन ग्लिया सेल्स, मेंदूच्या पेशी हे अतिशय सूक्ष्म प्रमाणात आढळले. त्याखेरीज आणखीही काही घटक आहेत, पण त्यांचा शोध घेण्याची मला तरी आवश्यकता वाटत नाही. शास्त्राची सीमा ओलांडून बोलायचं झालं तर मला तर हा अस्थि, मांस, चर्म, रुधिर यांचा वापर अशुद्ध वाटतो. एखाद्या अघोरी तांत्रिक विधीचा भाग वाटतो. तुम्हाला या हस्तलिखिताचा इतिहास माहीत नाही म्हणता. चाचणीसाठी सर्वच्या सर्व कागद आमच्याकडे दिले असतील तर छानच. त्याचा आपोआपच नाश होऊन गेला आहे. मागे काही ठेवले असतील तर ते नष्ट करून टाका. इंग्रजीत एक म्हण आहे, क्युरिओसिटी किल्ड द कॅट. ती ध्यानात ठेवा. जास्त काही लिहिण्यासारखं नाही. खाली अर्थात त्यांची सही नव्हती, पण नकळतची गोष्ट ही होती की या जोशींना वाईकर प्रकरणाची काहीही माहिती नसून सुद्धा त्यांनी तर्कानेच पण अत्यंत अचूक अंदाज बांधला होता. याला योगायोग म्हणायचा की सिंक्रोनिसिटी म्हणायचा की दैवी हस्तक्षेप म्हणायचा. मनात ठाम बसलेल्या सृष्टीनियमांना गेल्या काही दिवसातच एकामागून एक धक्के बसले होते.
एवढं मात्र खरं होतं. रवींद्रनशी याबद्दल बोलायला हवं. हॉरर, फॅन्टसी, सुपरनॅचरल, गोस्ट अँड डिमन त्याच्या आवडीचे वाचनाचे विषय. वाईकरांचं प्रकरण ऐकून स्वारी किती एक्साइट झाली होती. आता त्यात याची आणखी भर पडली होती. स्वारी आणखी खुश, पण बरोबरीने बोलण्यासारखा, ज्याच्या समंजसपणावर विश्वास ठेवावा, ज्याने आपलं मन परंपरागत रूढी कल्पनांनी बंद करून घेतलेलं नाही. नव्या कल्पना, नवी परिमाणं, नव्या जाणीवा स्वीकारण्यासाठी ज्याची तयारी आहे, विश्वासाची चौकट रुंद करायला ज्याच्या मनाची तयारी आहे, असा तो त्याचा एकमेव मित्र होता. पण तो शुक्रवारी संध्याकाळी परत येणार होता, तेव्हा 2 दिवस थांबणं आलंच. रात्री बरोबर 8 वाजता त्याच्या फोनची घंटा खणखणली. आता असा विचार करत त्याने फोन कानाला लावला. हॅलो रमेश, विजयाचा आवाज. हो रमेशच आहे, पण विजया आता? हो, मुद्दामच फोन केला. काही विशेष झालंय का? हो, विशेषच म्हणायला हवं. तो बंगला. विजया, काय झालं? तिकडे गेली तर नाहीस ना? रमेश, किती गडबडला आहात? अहो मी गेले होते पण. विजया, तुला किती वेळा सांगितलं की तिकडे फिरू नकोस म्हणून. रमेश, माझं ऐकता का जरा? मी गेले होते पण मी एकटी गेले नव्हते. माझ्याबरोबर पोलिसांची माणसं होती. पोलीस? हा काय प्रकार आहे? आता जरा गप्प बसून मी काय सांगते ते ऐकता का? सॉरी, सांग. आज सकाळी 9च्या सुमारास मला पोलीस चौकीवरून फोन आला. मी मिसेस वाईकर आहे आणि मॉडेल कॉलनीत राहत असते. याची खात्री झाल्यावर त्यांनी मला पोलीस चौकीत बोलावलं. अर्थात कारण कळल्याखेरीज मी एकटीने अजिबात जाणार नव्हते. पण गोष्ट वेगळीच होती. आमच्या शेजारी परांजपे म्हणून राहतात. इकडे येताना मी त्यांना सांगून आले होते, 4 दिवस बाहेर जाते आहे, बंगल्याकडे जरा लक्ष असू द्यात. ती माणसं चांगली आहेत. आज सकाळी परांजप्यांना माझ्या बंगल्याचं दार उघडं दिसलं. मी परत आले असेल म्हणून या कल्पनेने ते दारापाशी आले आणि त्यांनी मोठमोठ्यांनी हाका मारल्या. जसा काहीच प्रतिसाद आला नाही तशी शंका येऊन त्यांनी पोलिसात वर्दी दिली. त्या भागात काही दिवसात बऱ्याच चोऱ्या झाल्या आहेत, तेव्हा पोलीस सगळीकडे लक्ष ठेवून होते. हवालदार आणि शिपाई चौकशीसाठी आले. परांजपेही त्यांच्याबरोबर आत गेले. बाहेरच्याच खोलीत भिंतीपाशी एक मोठी पिशवी पडली होती. पट्टे बांधून पाठीला बांधतात ना तसली. बाकी सर्व बंगला रिकामा होता, पण बाहेरच्या खोलीत लिनोलियमवर मातीतून आलेल्या बुटांचे ठसे होते. कदाचित बेकायदा प्रवेश केला असावा अशी शंका येऊन त्याने ती बॅग उघडून पाहिली. आणि रमेश, ती एका सराईत गुन्हेगाराची बॅग होती. चोरीसाठी आणलेलं सर्व सामान त्यात होतं. कटावणी, किल्ल्यांचे जोडगे, हातमोजे, लहान मोठ्या तारा, आणखी कितीतरी. शिवाय मागच्या कप्प्यात खूप चोरीचा माल होता. गळ्यातले, कानातले दागिने, रिस्ट वॉचेस, अंगठ्या, रोख रक्कम. अर्थात मी मग चौकीवर गेले आणि तिथून पोलिसांच्या जीपमधून बंगल्यावर आले. बाहेरच्या खोलीचं कुलूप आणि लॅच दोन्ही बनावट चाव्या वापरून उघडलं होतं. समोरच चोरीचा माल पडलेला होता. अर्थात त्यात माझ्या मालकीचं काहीच नव्हतं. पोलिसांच्या सांगण्यावरून मी सर्व खोल्यातून चक्कर मारून आले. वर मात्र गेले नाही आणि त्यांना सांगितलं की आता तरी मला घरातलं काहीही गेलेलं दिसत नाही. माझा जबाब घेऊन त्यावर माझी सही घेऊन पोलीस निघून गेले. 8ला तुम्ही फोनवर हमखास भेटणार हे माहीत होतं म्हणून फोन केला. फोन केलास ते छानच केलंस आणि तुझाही बंगल्याशी जेवढाच तेवढा संबंध आला, हेही छान झालं. 5-7 दिवस बंगला बंद दिसल्यावर मगच त्या चोरट्याने चोरीचा बेत आखलेला असावा. हो, ते तर आहेच. पण रमेश, घरात तर कोणीच नव्हतं. तर मग तो चोर आपल्या व्यवसायाचं सामान आणि रात्रीत मिळालेली लूट सर्व काही तिथेच टाकून असा पळून का गेला? रमेशला एकदम त्या प्रश्नाचं महत्त्व समजलं. होम्स वॉटसनला एकदा विचारले, कुत्रा का भुंकला नाही? तसंच रमेशला वाटलं, चोर चोरी न करता पळून का गेला? उत्तर चांगलं नव्हतं, पण नजरेसमोर होतं. ऐनवेळी कशाने तरी तो भयंकर घाबरला असला पाहिजे. त्याला काय अनुभव आला हे कळायला मार्ग नव्हता, पण त्याची अगदी पाचावर धारण बसली असली पाहिजे. मागचा पुढचा विचार न करता त्याने त्या बंगल्यातून धूम ठोकली होती आणि पुन्हा सामानासाठी आणि पैशासाठी त्याची परत यायची हिंमत झाली नव्हती. विजया, मला जी शंका आहे तीच तुलाही आली असणार. त्याला काहीतरी भयानक दिसलं असलं पाहिजे. रमेश, तुम्हालाही तसंच वाटतं? त्याखेरीज दुसरं काही कारणच असू शकत नाही, नाही का? आणि आपल्याला त्या बंगल्याची खेती माहिती आहे. थँक गॉड तुला काही झालं नाही. आणखी एक विचारू का? काय? आत बंगल्यात पाय टाकल्यावर काही जाणवलं वेगळं? नाही, पण मी वर गेलेच नाही. ठीक आहे, हा विषय इथेच थांबूया. रात्रीच्या वेळी बोलण्यासारखा तो विषय नाहीच. बाकी काय म्हणतेस? दिवस कसे चाललेत? अगदी मजेत, खूप ओळखी झाल्या आहेत. गुड, मग ठेवू फोन? राईट, गुड नाईट. गुड नाईट. त्या बंगल्यात रात्री घडलेला प्रसंग बसवप्पाशिवाय कोणालाही कधीही कळणार नव्हता.
बसवप्पा दक्षिण तेलंगणातून आलेला सराईत गुन्हेगार. नाशिक शेजारी MIDC कंपन्यातल्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांचे बंगले ही जागा त्याने आपल्या व्यवसायासाठी पसंत केली होती. यशस्वी चोराला ज्या गुणांची आवश्यकता असते ते सर्व त्याच्यापाशी होते. अंगयष्टी अगदी किरकोळ होती, हालचाली चपळ होत्या, हातांची बोटं लांबसडक होती, कान अतिशय तिखट होते. नंबरी कुलुपांचा टंबलर पडल्याचा बारीकसा आवाजही त्याचे कान बरोबर टिपत असत. एक पथ्य त्याने पाळलं होतं, कधीही कोणाच्याही अंगावर हात टाकायचा नाही, जबरी चोरी हा प्रकार करायचा नाही. पोलिसांच्या हाती सापडलाच तर जास्तीत जास्त 4-6 महिन्यांची कैद, त्या पलीकडे काही नाही. या बंगल्यावर त्याची आठवडाभर नजर होती. सध्या तिथे कोणीही राहत नाही ही खात्री झाल्यावर ही अंधारी पहाट त्याने निवडली होती. बंगल्यात प्रवेश तर अगदी सोपा होता. एका बंगल्यातल्या अतिशहाण्या माणसाने मात्र मोठा अलार्म लावून घेतला होता. बाहेरचं दार पाव इंच आत ढकलताच सायरन मोठमोठ्याने ठणाणा करायला लागला होता. बसवप्पाला पळता भुई तोडी झाली होती, पण असं थोडंच, बाकी कड्या, कुलप आणि लॅच यांच्यावर विसंबून राहणारे. बसवप्पा आत आला. मागे त्याने दार लोटून ठेवलं. बारक्या टॉर्चने खालच्या खोल्या तपासल्या. सर्व बंगला रिकामा. पाठीवरची पिशवी खाली ठेवताच त्याला शेजारच्या खोलीतून वर जाणारा जिना दिसला. वरही खोल्या होत्या तर त्याही रिकाम्या आहेत याची खात्री करून घ्यायला हवी, म्हणजे काम निवांतपणे पार पाडता येईल. अशा विचाराने तो वर गेला. जिनावर एका मोठ्या खोलीत पोहोचत होता. पुस्तकांनी खचून भरलेली खोली. टॉर्चचा प्रकाश खोलीभर फिरला. खोली रिकामी होती. भिंतीत एक दार होतं. त्या दारातून तो टॉर्चचा प्रकाश आत टाकून पाहत होता. मागे एखादा लहान असा आवाज त्याच्या कानावर आला. एखादी वस्तू सरकवल्यासारखा आवाज. तो गरकन मागे वळला. टॉर्चचा प्रकाश पुन्हा खोलीवरून फिरला. टेबलामागच्या खुर्चीवरूनही गेला. खुर्चीवरून प्रकाशाचा झोत जायला किती वेळ लागला असेल? जेमतेम 1.0 सेकंद. पण त्या अल्प वेळात आपल्याला खुर्चीवर कोणीतरी बसल्याचं दिसलं अशी बसवप्पाची मनोमन खात्री झाली. झोत परत खुर्चीवर आला. खुर्ची रिकामी होती. सदा सर्वदा संकटांशी सामना करायला सिद्ध असलेल्याची नजर आणि जाण फार तीक्ष्ण असते, जवळजवळ जनावराच्याच पातळीची असते. अशांना वातावरणातले बरे वाईट प्रभाव बरोबर जाणवतात. आपल्याला काहीही दिसत नसतं, पण कुत्री मात्र हेल काढून रडत असतात, नाहीतर एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्याकडे बघून भुंकत असतात. बसवप्पाची जाणीवही अशीच तीक्ष्ण होती. हातातला टॉर्च खोलीभर फिरत होता. भिंतीवरून झोताचा पांढरा पट्टा सरकत होता. मध्येच एकदा उंच कपाटावरून झोत जात असताना त्याला त्या झोतात कपाटावर कोणीतरी पाय खाली सोडून बसलेलं दिसलं. झटका येऊन झोत परत आला, पण अर्थात तेव्हा कपाटाचा माथा रिकामाच होता. बसवप्पा स्वतःभोवती फिरत होता. त्याच्याबरोबर टॉर्चचा प्रकाश झोत फिरत होता. तो झोत मध्येच एकदा जिन्याच्या कठड्यावरून गेला. कठड्यामागे उभं राहून कोणीतरी आपल्याकडे पाहत आहे असं त्याला दिसलं, पण अर्थात झोत परत गेला तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. या बंगल्यात रात्री अपरात्री यायची आपण चूक केली. बसवप्पाची खात्री पटली. आता इथून काही लूट घबाड मिळणं तर दूरच राहिलं. आपण जिवंतपणी सही सलामत बाहेर पडू की नाही याचीच त्याला शंका वाटायला लागली. कारण बाहेर जायचं म्हणजे त्या जिन्याने खाली जावं लागणार होतं. दबकत दबकत तो त्या जिन्याच्या तोंडाशी आला. तेवढ्यात मागे खुर्ची करकरण्याचा आवाज आला. त्याने एकदाच मागे नजर टाकली. वास्तविक खोली अंधारात होती. त्याला काहीही दिसायला नको होतं, पण खुर्चीत बसलेला चुन्यासारख्या पांढऱ्या फेक चेहऱ्याचा, निखाऱ्यासारख्या धगधगत्या लाल डोळ्यांचा माणूस त्याला अगदी स्पष्ट दिसला. स्वतःशीच काहीतरी ओरडत तो जिन्याने धाडधाड खाली आला. जिन्याच्या पायथ्याशी अंग मुडपून, हात पुढे जमिनीवर टेकून उडी मारण्याच्या पवित्रात कोणीतरी बसलं होतं. बाकीचं सर्व काही विसरून बसवप्पाने समोरच्या दाराकडे धाव घेतली आणि त्या खोलीतून तो अक्षरशः कोलमडत बाहेर पडला. फरलांगभर पळत आल्यावर मग कुठे दम घेण्यासाठी तो थांबला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, पाठीवरची पिशवी, हत्यारं, पैसा, अडका, दागिने यांचं त्या बंगल्यातच राहिली आहे. पण पिशवी घेण्यासाठी तो वाकला असता आणि मागच्या बाजूने कोणीतरी त्याच्या मानेला लटकलं असतं तर हत्यारं पुन्हा मिळतील, लूट काय पुन्हा मिळेल, प्राण पुन्हा थोडाच मिळणार आहे. फोन खाली ठेवता ठेवता रमेशला वाटलं, आपल्या मनात ज्या काही शंका आल्या आहेत त्यांना हा एक प्रकारचा परिस्थितीजन्य पुरावा मिळाला आहे. आता सरते शेवटी तो बदनाम झालेला शब्द वापरायची वेळ आली होती. तो बंगला कशाने तरी झपाटला गेला होता. हॉन्टेड हाऊस
जी गोष्ट तो एक ब्लाइंड इन्स्टिक्ट किंवा हंच समजत होता तसं प्रत्यक्षात नव्हतं. त्याच्या नकळत ज्याला पेरिफेरल विजन म्हणतात त्यामुळे किंवा ज्याला सबविजनल परसेप्शन म्हणतात त्यामुळे त्याच्या अंतर्मनाला काहीतरी जाणवलं होतं आणि तीच त्याची ब्लाइंड इन्स्टिंक्ट होती. आपण विजयाला त्या वास्तूकडे फिरकू नकोस असं पुन्हा पुन्हा बजावून सांगत होतो. त्यामागे त्याच्या या सबकॉन्शियस मनाचा हा रेटा होता. तिने त्याचा शब्द मानला. ही केवढी सुदैवाची गोष्ट. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्यापुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल. अघोरी